नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, आज एका अर्थाने माझं एक सुप्त स्वप्न असतं ना, ते पूर्ण झालेलं आहे. याचं कारण असं आहे की म्हणजे लोक मला पत्रकार म्हणतात, पण मी स्वतःला पत्रकार मानत नाही. पण पत्रकार विषयामध्ये आहे आता तर चौथा स्तंभ आहे पत्रकार त्या, आणि त्यांचं समाजामध्ये किती महत्त्वाचं स्थान आहे, राजकारणामध्ये किती उथलपाथल करण्यामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठा हातभार असू शकतो आणि असतो. तर त्यातलेच माझे या पत्रकारितेमधले मी मानतो असे माझे गुरु आहेत. तर असे सांडभोर सर आपल्यासमोर आलेले आहेत. सर सांडभोर सर हे माजी अध्यक्ष पुणे पत्रकार श्रमिक संघ. हां, तर सर त्या म्हणजे जी संघ आहे तो पत्रकार संघ जो आहे ना, त्याच्याबद्दल बरीच उत्सुकता आमच्या सहित आहे. त्याच्यावर आपण नंतर घेणार आहे. परत तुम्ही जे म्हणला होता त्याप्रमाणे TV10चा सो आणि आपला जो आजचा मुद्दा हा आहे की महानगरपालिका, आणि त्याच्या संदर्भात आपण आज मी तुमच्याकडनं जास्त माहिती करून घेणार आहे. मित्रांनो, विशेष करून म्हणजे सांडभोर सर ह्यासाठी की डाऊन टू द अर्थ, हे आमच्या दृष्टीने आहे बरं का, ते मान्य करत नाही, पण डाऊन टू द अर्थ वैयक्तिक प्रशंसा नको, आपण प्रश्नावर जाऊया. हां, ठीक आहे सर, ठीक आहे. तर त्यांचे म्हणजे नाही, आता ही पुढचं प्रशंसा नाही, त्यांची म्हणजे माहिती इतकी चांगली असते, नॉलेज इतकं चांगलं असतं, अभ्यास पूर्ण असतं. तर अगदी आपले कुलकर्णी साहेब, राहुल कुलकर्णी साहेबांनी सुद्धा यांचं नाव घेऊन तुमचा एक अंदाज त्यांनी खरा म्हणून सांगितला होता. तर मी पुढे जातो. सर मला असं म्हणायचं की महानगरपालिकेच्या आपण बऱ्याच वेळा भेटलेलो आहे, तिकडच्या भरपूर समस्या आहेत. मागचे 4 वर्ष झाले प्रशासक राज आहे त्याच्यावर. हे आपल्यासाठी म्हणजे आमच्यासाठी तर नवीन होतं, तुमच्यासाठीचं मला वाटतंय असं पहिल्यांदाच झालं असेल महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये. तर ही परिस्थिती फार वेगळी होती. तर त्यावेळी कामं होत होती नव्हती हा विषय एक आहे. पण आता आपण परत पुढे सरकणार आहोत की निवडणूक झालेली आहे, निवडणूक म्हणजे निवडून आलेले नगरसेवक वगैरे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे म्हणजे खूप खर्च झाला असंही आपला अंदाज आहे आणि ते खरंही आहे. आता हे जे नगरसेवक निवडून आलेले आहेत, एवढा खर्च करून आलेले आहेत, आता विकास काम करताना त्यांचा जे काही खर्च केला तो रिकव्हर करणं आणि त्यानंतर विकास कामावर हे कधी येणार आणि नागरिकांनी काय अपेक्षा करायची सर, ह्याच्यावर थोडक्यात बोला सर. नागरिकांनी अपेक्षा ज्या कामासाठी निवडून दिले तेच अपेक्षा करणं अपेक्षित आहे. आता नगरसेवकाचं काम काय असतं, एका वाक्यात नगरसेवकाच्या कामाची व्याख्या काय होती? वॉटर गटर मीटर. अच्छा, माझ्या भागातला वॉटर गटर मीटर, वा वा, माझ्या भागातला पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे, मला पाणी पुरवठा मिळाला पाहिजे, जे की महापालिकेच्या माध्यमातून मिळतं. माझ्या भागातलं गटर म्हणजे काय, या भागातली स्वच्छता, डिस्पोजल, सगळं डिस्पोजल, या भागातली जी काही स्वच्छता असतील, ड्रेनेज लाईन असतील, त्या सुरळीत झालं पाहिजे. आणि मीटर म्हणजे काय, या बाकीची जी काही अनुषंगिक जी कामं असतात. मीटर म्हणजे दुसरा मीटर नाही. तुमचा जो प्रश्न विचारलाय त्या मीटरला लगेच सुरुवात होत नाही, पण हल्ली तिसरा मीटर म्हणजे तोच मीटर झाला. मला जे विचारणं अपेक्षित होतं तो मीटर झालाय. पण नगरसेवकांकडून साधिक अपेक्षा काय असते की त्याच्या प्रभागातल्या सोयी सुविधा महापालिकेच्या माध्यमातून ज्या काही योजना होतात, विकास कामं होतात, ते नगरसेवकांनी प्रभावी पद्धतीने राबवावी आणि आपला प्रभाग स्वच्छ आणि सुंदर, आणि जे काय इतर शहराच्या दृष्टीने जे काही विकासाचे निर्णय असतात तर त्याच्यासाठी एक सकारात्मक भूमिका घेऊन चांगल्या विषयांना सभागृहात पाठिंबा देणे आणि चुकीच्या गोष्टी सभागृहात उपस्थित करून प्रशासनालाही धार्य धरणं म्हणजे जाब विचारणं की हे का चुकीचं झालं, बरोबर आहे ते त्याचं समर्थन करून जे चुकीचं घडतंय त्याचंही प्रशासनाला कुठं जाब विचारणं, प्रशासनावर जरब असणं, हे नगरसेवकाचं काम आहे. पण माझा प्रश्न तोच होता की आपल्याला आता माहिती आहे अगदी खात्रीशीर सूत्रावरनं त्यांनी एवढा खर्च केलेला आहे, साधारणतः 15 लाख रुपये खर्च करावा अशी त्यांना परवानगी आहे, पण 1 कोटीच्या खाली कुठेही कुणी ऐकत नाही आहे. तर अशा वेळी ही जी आपली मान्यता आहे की असं काम त्यांनी करावं, हे पूर्तता होण्याची तुम्हाला काय वाटतं? एक पत्रकार म्हणून तुम्ही दोन्हीकडची बाजू माहीत असते, नागरिक सुद्धा आणि नगरसेवक किंवा मान्यवर जे असतात ते. तर काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे 2 गोष्टी आहेत. तुम्ही नगरपालिका विचारता, आमदारांना खर्चाची मर्यादा किती हो? नाही, खासदारांना किती आहे? किती असो तेवढ्या प्रमाणात खर्च होतो का? बिलकुल नाही. ते किती प्रमाणात खर्च करतात? म्हणजे आज पुणे सारख्या शहरात विधानसभा लढवायची म्हटलं तर मिनिमम 10, 15, 20 कोटी खर्च होतो. काही मतदारसंघात तो 25, 30 कोटी रुपये खर्च आला. आपल्या निवडणूक प्रक्रियेतला आता हा एक अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचार म्हणा किंवा तो लुफल्स म्हणा तो आहे. बरं, आता याच्यातला नगरसेवक असो, आमदार असो किंवा खासदार असो किंवा मंत्री असो, तो त्या पातळीवर त्याला जिथं संधी मिळेल तो ते वसूल करण्याचं काम करतो.
पण मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. आपण प्रत्येक गोष्ट बोट नगरसेवकाकच दाखवणार का? तुम्ही आज ज्या भागात राहता, आज ह्या निवडणूक बघितलं, महापालिका निवडणुकीत एखादा इच्छुक उमेदवार जर एखाद्या सोसायटीत गेलं तर त्या सोसायटी काय काय डिमांड करतात तो? आमची सोसायटी रंगवून द्या, आमच्या सोसायटीत मंदिर बांधा. तुम्ही नगरसेवकांना एखाद्याला खरोखर म्हणजे उद्या मी म्हणतो की मिलिंद जाधवांना नगरसेवक केलं आणि त्यांना खूप प्रामाणिकपणे नगरसेवक म्हणून काम करायचे, तर शक्य होणार आहे का? अवघड म्हणजे तुम्ही दुष्ट चक्र म्हणायचं तुम्हाला, हे दुष्ट चक्र. तुम्ही फक्त प्रत्येक त्यांच्याकडे बोट दाखवून उपयोग नाही. म्हणजे आपल्याकडे म्हणलं जातं ना की 4 बोट स्वतःकडे आणि 1 बोट दुसऱ्याकडे. नगरसेवकांना ह्या गोष्टीसाठी प्रवृत्त कोण करतो? असेही शहरात अनेक नगरसेवक आहेत बोटावर मोजण्या एवढे होते की ज्यांना खर्च न करताही ते निवडून येत होते. पण आता सरसकट नागरिकच एवढे भ्रष्टाचारी झालेत. म्हणजे मी फार सेन्सिटिव्ह बोलतो असं मला वाटतं. फार मस्त सर, फार मस्त वाक्य आहे तुमचं. आपण दुसऱ्याकडे बोट दाखवण्याआधी आपण हे केलं पाहिजे. नगरसेवकांना निवडून येण्यासाठी पैसा वाटावा लागतो का? लागतो. चांगल्या माणसालाही वाटावा लागतो, त्याला काम करायचंय, हे करायचंय. तर शेवटी हा एक सगळ्या आता सिस्टीमचा भाग झालाय. मला वाटतं याच्यातून कोण कसं वसूल करेल आणि कोण काय, याच्यापेक्षा आता जास्तीत जास्त काम कसं होईल. आणि पूर्वी एक हे होतं, नागरिकांना मर्यादा होत्या. आता तुमच्याकडं पहिलं म्हणजे फक्त पत्रकारच एखाद्या गोष्टी आवाज उठवू शकत होते. आता तुमच्याकडं मीडिया नाही तर सोशल मीडिया तुमच्या हातात आहे. तर नागरिकही त्याच्यावर जाब विचारू शकतील. पण आपल्याकडे चांगले काम करणारी लोक पडतात आणि काम न करणारी लोक निवडून येतात, असं आपण अनेक वेळा बघतो. याचा दोष तुम्ही कुणाला देणार? नाही, अगदी शेवटी ह्या सगळ्या रचनेत सगळ्यांचीच भूमिका फार महत्वाची आहे आणि दुर्दैवाने ती निभावली जात नाहीये. त्याच्यामुळे हे काही प्रश्न जे निर्माण होत आहेत, हे काही जे कोट्यवधी रुपयांचे खर्च करावे लागतात. जर नागरिकांनी खरोखर जेन्युइन पद्धतीने काही अपेक्षा न करता मतदान केलं आणि त्याच्याकडून जर चांगल्या कामाची अपेक्षा केली आणि त्यांनी जर काम चांगलं नाही केलं तर त्याला धारेव धरण्याचं, त्याला दिशा दाखवण्याचं किंवा त्याला परत घरी बसवण्याचं हे नागरिकांच्याच हातात आहे. क्या बात आहे. मग शेवटी काय होणार, तुम्ही म्हणणार मला सोसायटी रंगून द्या, मग तुला पूर्णपणे अधिकार. मग तो काय करतो, 5 कोटी खर्च करणार, 50 कोटी कमावणार आणि तुमच्या पुढच्या इलेक्शनला परत तुम्हाला 10 कोटी खर्च देणार. हे एक दुष्ट चक्र तयार झाले. ते दुष्ट चक्र थांबवण्याचं काम आपणच केलं पाहिजे. वा सर, अगदी छान तुम्ही मुद्दा मांडलात. मी पहिल्यांदा हा शब्द ऐकला की नागरिक सुद्धा भ्रष्टाचार करतात आणि एका अर्थाने खरं आहे. ते सगळं पैसे घेऊन मदत देत असेल तर एका अर्थाने खरं आहे. पण सर काय झालं माहिती आहे का की बरोबर आहे, ते दुष्ट चक्र, त्या चक्राच्या बाहेर आपल्याला पडायचं आहे. तर ह्याच्यामध्ये 3 भाग आहेत असं मला वाटतं. प्रथम तुम्ही मला हेही म्हटलं होतं की आमदार खासदार. सर मी काय म्हणतो माहिती आहे का, मी छोट्यापासून, मी तरी TV10 मी छोट्यापासून विचार करतोय. मी नेहमी पुण्याचा विचार करत आलेलो आहे. त्यामुळे पुण्याचे म्हणजे मी म्हणतो की नगरसेवक माझं त्यापर्यंत, आणि बरोबर आहे त्यांची लिमिटेशन त्याप्रमाणेच मला जायचं आहे, पुढे बघायचं आहे. मी परत आता पुढच्या मुद्द्यावर येतो की 3 भाग आहेत असं आपण गृहीत धरू. हां, एक आहे नागरिक, दुसरे आहेत म्हणजे जे आता जे सेवाचे जे बघणारे ते, मी जे अधिकारी आणि नगरसेवक यांना वेगळं धरत नाही. हां, आणि तिसरा जर भाग आहे ना, तो म्हणजे 4था स्तंभ, ते म्हणजे पत्रकार. सर आपल्याकडे एक अधिकार आहे. मी खास करून तुम्हाला मी म्हणतो, कारण का मी तुमचं काम बघितलेलं आहे आणि तुम्ही प्रश्न विचारणारे आहात आणि तरी तुम्ही आता सुद्धा एका बाजूनं थोडीशी बाजूही घेतलीत तर अगदी योग्य ती बाजू घेतली. तर याच्यावर मॉनिटरिंग करण्यासाठी इथनं पुढं माझं असं मत आहे की 4था स्तंभात पत्रकारांची खूप महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. माझा पहिला तुम्हाला प्रश्न आहे की सर ह्याच्यावर म्हणजे नागरिकांनी मॉनिटर ठेवण्याच्या दृष्टीनं पत्रकार किती भाग घेतील, मध्यस्थ किती भाग घेतील आणि तुमची काय भूमिका व्यक्तिगत सर सांगतोय मी. मला वाटतं हा प्रश्न थोडासा गैरलागू होतोय. पत्रकारांचं अनेक वर्षापासून हेच काम आहे, चुकीच्या गोष्टी समोर आणणं, त्याचा आवाज उठवणं, हे आपण वेळोवेळी केलेलेच आहे. मग अगदी छोटे विषय असेल, मोठे विषय असेल. मला वाटतं तुम्ही आता सांगितलं की मी फार अलीकडल्या काळात पत्रकारितेत आले तुम्ही, पण आपण सगळ्या पत्रकारांनी म्हणजे इथून पुढे तुमच्या कोथरूड भागात एक मोठा TDR घोटाळा झाला होता, तोही पत्रकारांनी उघडकीस आणला. पुणे महापालिकेत समान पाणी पुरवठा योजना लागू झाली होती, तर तिचं 2000 कोटींचं बजेट कसं फुगवलं गेलं होतं आणि नंतर ती योजना कशी 1000 कोटी आणला, हे सगळं पत्रकारांनीच केलेलं आहे. SRA तर तुम्हीच मध्यंतरी आपण एक जनता वसाहत झोपडपट्टी ही जिचं पुनर्वसन नाव करण्याच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने 750 कोटींचा TDR देण्याचा जो घाट घातला होता, हे सगळं आपण पत्रकार म्हणून माझा मूळ उद्देश आहे की सगळ्यांनीच भूमिका आहे याच्यात. अधिकारी नगरसेवक चुकत असेल तर अधिकाऱ्यांनी पण तिथं
पुढे आलं पाहिजे, अधिकारी चुकत असेल तर नगरसेवकांनी पुढे आलं पाहिजे. ही शेवटी आपण हा सिस्टीम भाग आहे. याच्यात सगळ्यांचीच भूमिका तेवढी महत्वाची आहे. 4 स्तंभांचीच नाही तर 4 स्तंभच हे कुणाच्या जीवावर आहे, ह्या जनतेच्या जीवावर. तर त्या सर्वांनीच त्याच्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. एका कुणी हे करून होणार नाहीये, सर्वच आवश्यक घटक. नाही, माझा म्हणण्याचा मुद्दा वेगळा होता की माझा एक सरळ प्रश्न आहे सर. मी पत्रकारितेमध्ये नवीन असेन, पण तुम्ही अगोदरपासून आहात. चांगलं वाईटपेक्षा आहे ना, आत्ताची पत्रकारिता सुद्धा तुम्ही असं म्हणाल का की पहिल्यासारखी अगदी निर्भेळ वगैरे, म्हणजे गोदी मीडिया वगैरे असे शब्द ऐकलेले आपण, हा खरं एका पत्रकाराला विचारू नये, पण शेवटी आपल्या मनाला आपण विचारतोच ना सर. तर तसं ते झालेलं आहे. तर त्यांची भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे असं मला नेहमी वाटतं. मला वाटतं मी काम करतोय अशा पुणे महापालिकेतल्या किंवा कुठली बातमी देऊ नये, माझ्या संस्थेत तरी आजपर्यंत मला कुठला दबाव आला नाही, कुठल्याच विषयात नाही आला. आणि मी जे आपले पुणे महापालिकेत जे काय माझ्याबरोबर 15-20 सहकारी जे प्रमुख माध्यमातील काम करतात, तर त्यांच्यातही मी आजपर्यंत कुठं ऐकलं नाही की कुठल्या गोष्टीसाठी किंवा कुठली बातमी देऊ नये याच्यासाठी बंधनं आले. पत्रकारांवर अजूनही कुठली काही बंधनं नाही आहेत. तुम्हाला जर खरोखर इच्छा असेल, काम करायची इच्छा असेल तर निश्चितपणे त्याला वाव आहे. आणि आता तुमच्या हातात परत सोशल मीडियाचं पण माध्यम आहे. अगदी अगदी म्हणजे अनेक पत्रकार त्यांची भूमिका सोशल मीडियात सुद्धा तेवढ्याच प्रभावी पद्धतीने मांडतात. समजा नाही त्यांच्या संस्थेच्या धोरणात एखादी बातमी बसली तर तुमच्याकडे फेसबुक आहे, ट्विटर आहे, अनेक गोष्टी आहेत, युट्यूब आहे मांडायचं आणि मांडतात ना. त्यामुळे हा मुद्दा परत पुन्हा एकदा की गैरलागू होते. तुम्हाला मांडायचं असेल, इच्छा असेल तर भरपूर प्लॅटफॉर्म आहेत, ठीक आहे, तुम्ही मांडू शकता प्रभावी पद्धतीने. मी म्हणजे ठीक आहे, माझे ह्याच्यामध्ये बरेच सब क्वेश्चन्स होते, पण आता तुम्ही मीडिया म्हटलात ना, तर आता त्या मीडियावर येतो सर. तर मीडिया म्हणजे सोशल मीडिया, मी असं म्हणतोय की सोशल मीडिया कसं असावं. मी तुमचं काय म्हणते की एक गाईडलाईन, म्हणजे मी स्वतः घेतोय आणि सोशल मीडियाने कसं असावं. मी बोलतो, पण आपली चर्चा पुणे महापालिकेहून वेगवेगळ्या अंगावर भरकटते. मी तुम्हाला पण एक महापालिकेच्या आणतो. सोशल मीडियाने कसं असावं. सोशल मीडिया हा वेगवेगळ्या माध्यमासाठी, काही लोक पर्सनली वापरतात तर त्यांच्या वैयक्तिक प्रसिद्धीसाठी असू शकतो. ज्याला सोशल काम करायचंय तर तो सोशल माध्यमातून वापरू शकतो. फक्त त्याचा चुकीच्या पद्धतीने एखादी गोष्ट पुढे रेटण्यापेक्षा आपण जे आता एक आलंय की फक्त पुढे फॉरवर्डेड करणं, हे फॉरवर्ड करताना प्रत्येक नागरिकांनी त्याची वस्तुस्थिती सांभाळून एखादी गोष्ट पुढे ढकलली पाहिजे. थोडक्यात सोशल मीडियाचा सकारात्मक पद्धतीने, चांगल्या पद्धतीने वापर झाला पाहिजे. आजकाल खोटा नेरेटिव्ह पसरण्यासाठी किंवा एखादी गोष्ट खातरजमा न करण्यासाठी सोशल मीडियाचा फार प्रचंड वापर होतोय. तो आपण प्रत्येकाने ती काळजी घेतली पाहिजे की माझा कोणीतरी माझ्या खांद्याचा वापर करते का, एखादा मेसेज माझ्या ग्रुपवर टाकून मला तो फॉरवर्ड करण्यासाठी प्रवृत्त केलं जातंय का, याची काळजी प्रत्येकाने घेतलं पाहिजे. तसं घेतलं तर ज्या काही चुकीचा प्रचार होतो, चुकीच्या गोष्टी समाजात जात आहेत, ते थांबवायलाच मदत होईल. वा वा. बरं सर, महानगरपालिकेमध्ये सुद्धा म्हणजे आता हे सगळं आपल्याला पुढचं 5 वर्ष नव्यानं दिसणार आहे. नवीन कारण नवीन काही नगरसेवक सुद्धा आलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं सर की आता म्हणजे पुण्याच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात सिरियस आणि मोठा प्रॉब्लेम सगळ्या नगरसेवकांनी काय घ्यावा? आता आपल्या सगळ्यात पुणेकरांना आपल्याला प्रत्येक एका प्रश्नाला गांभीर्याने सामोरे जावं लागतोय, तो म्हणजे वाहतूक कोंडीचा. अच्छा. आज प्रत्येक पुणेकर वाहतूक कोंडीने मेटाकुटीला आलाय. आता तुम्ही म्हणाल हे वाहतूक कोंडी सोडवणं काय नगरसेवकाचं काम आहे का? हे सर्वांचं घटकांचं काम आहे. पण नगरसेवकाच्या हद्दीत मला वाटतं, तुम्ही समजा तुम्ही कोथरूडमध्ये राहताय आणि तुमच्या हद्दीत जर एखादा बाहेरचा रस्ता आहे आणि आता दिवसेंदिवस काय झालंय की रस्त्यावरचे अतिक्रमण खूप वाढत चाललेत आणि मतांच्या गणितासाठी अनेक वेळा नगरसेवकांकडून किंवा तिथल्या माननीयांकडून त्याला पाठबळ दिलं जातं. तर ह्या गोष्टी प्रथम आपण रोखल्या पाहिजेत. रस्त्यावरची अतिक्रमण रोखली पाहिजे, नागरिकांना रस्त्यावर चालता आलं पाहिजे. तर प्रत्येकाने आपापल्या भागात ह्या जरी गोष्टी केल्या, रस्ते होतील का? होतील. उड्डाणपूल होतील का? होतील. मेट्रो येतील का? येतील. पण काही खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण फार म्हणजे त्याच्याकडे बारकाईने बघत नाही. गणेश उत्सवात आपण थेट रस्त्यावर मंडप टाकणार असो तर वाहतूक कोंडी होणारच गणेश उत्सवात. पण जेवढं कमीत कमी जागेत, जेवढा नागरिकांना कमी त्रास होईल या दृष्टीने जर आपण आपले उपक्रम राबवले, अनेक सभा असतात, अनेक मिरवणुका असतात, राजकीय कार्यक्रम असतात,
हे करताना आपण कधी नागरिकांचा विचार करत नाही की अरे बाबा आपलं एखादी मिरवणूक काढली, एखादं कार्यक्रम रस्त्यावर घेतला, शक्ती प्रदर्शन एखादा सभा घेतला, तर याच्यामुळे इथली वाहतूक कोंडी होते, संध्याकाळी घरी जाणाऱ्या नागरिकाला त्रास होते. याचं भान प्रत्येक नगरसेवकाने ठेवलं पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे, तर हे प्रश्न सुटतील. म्हणजे तुम्ही सभागृहात गेले तर पुण्यात शहरात मेट्रोचं जाळं उभारणं याच्यासाठी भांडणा, प्रशासनावर दबाव आणा की हे झालं पाहिजे, मेट्रो झालं पाहिजे, तुम्ही तुमच्या भागात उड्डाणपूल झालं पाहिजे याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करा, पण तुमच्या भागातल्या तुमच्या फुटपाथवरचं पहिलं अतिक्रमण काढा. क्या बात आहे, तर तो प्रश्न सुटेल. क्या बात आहे. लोक रस्त्यावर चालण्याचं कमी होतील. तुमच्या पे अँड पार्कसाठी व्यवस्थित प्रयत्न करा. नागरिकांनी व्यवस्थित त्या पार्किंग व्यवस्था निर्माण होईल आपापल्या भागात. पार्किंगच्या ठिकाणची जी काय अतिक्रमण कशी दूर करता येईल याच्यासाठी काम केलं पाहिजे. हा प्रश्न सर्वांगाने खूप मोठा आहे. कुठलाही मेट्रो आली की तुमचा प्रश्न सुटेल का? तर नाही सुटणार. नुसतं उड्डाणपूल टाकून प्रश्न सुटणार आहे का? नाही सुटणार. सर्वांनी प्रयत्न करण्याचा गरजेचं आहे, तर हा प्रश्न सुटेल. आता दुसरा प्रश्न, पुणे शहरात पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे. अगदी पाण्याची गळती आपल्याकडे किती प्रचंड प्रमाणात आहे. तुम्ही त्यासाठी सभागृहात भांडण म्हणजे पेक्षा जाब विचारला पाहिजे. सर्वात मोठं उपनगरात अनधिकृत नळ जोडचं प्रमाण प्रचंड प्रमाणात, तर ते कसं कमी करता यायला पाहिजे. मी नगरसेवक झालो, माझा मतदार आहे, मार टाप, ही जी भूमिका असते ती बदलली पाहिजे. स्वच्छ आणि सुंदर पुणे ही आपली प्रत्येकाची भूमिका आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ अभियान राबवत आहेत देशभर, तर प्रत्येकाने आपला भाग स्वच्छ कसा राहील, हे बेसिक प्रश्न आहेत. नाही, अगदी बरोबर आहे. याच्यासाठी म्हणजे शेवटी प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे. कायदा सुव्यवस्था हा नगरसेवकांची निर्माण, पण आपल्या भागात सुद्धा आपलं लक्ष असेल तर त्याच्यासाठी सुद्धा वेळोवेळी पोलिसांना सहकार्य केलं, नागरिकांशी संपर्क ठेवला, तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी निगडीत आहे. तर मला वाटतं नगरसेवकाची या सगळ्याच्यात फार महत्वाची भूमिका आहे. नगरसेवकाने जर काम केलं तर 50% प्रश्न तुमच्या प्रभागात सुटतील. तुम्हाला महापालिकेत त्यासाठी सभागृहात वाद घालायची किंवा आवाज उठवायची पण गरज भासणार नाही. माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही जे म्हणताना ते अगदी बरोबर आहे. अभ्यासपूर्ण असं आहे की नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन आता काम करायला पाहिजे. त्यांनी ती जबाबदारी समजून घेतली पाहिजे. सगळं नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यावर ढकलून नाही दिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर नगरसेवकांनी सुद्धा म्हणजे ठीक आहे बाबा, तुम्ही पण जे काही तुमचं आहे ते हिसाब वगैरे ते, पण त्याबरोबर कामही व्हावं. सर, एक सरळ प्रश्न विचारतो. सर, तुम्ही पहिल्यांदा काय सांगितलं की वाहतूक जी कोंडी वगैरे होती ती, तर म्हणजे आता ते अतिक्रमण वगैरे करून सुद्धा हे खरंच शक्य आहे का? आत्ताच्या परिस्थितीला पुण्याची वाहतूक म्हणजे कमी होण्याकडे तरी जाते असं वाटतंय का? तरी असं तुमचं व्यक्तिगत मत मला पाहिजे बरं का सर. हे बघा, आता पुणे शहर प्रचंड प्रमाणात वाढते. तुमच्या या शहरातून लोक काय बाहेर शिफ्ट होणार नाही होणार. रोजगार असेल, शिक्षण असेल, व्यवसाय असेल, विविध कारणानिमित्त लोक, नागरिक पुण्यात येणारच आहे. नागरिक पुण्यात आलं तर तुमची वाहनांची संख्या वाढणार आहे का? पण तुमची त्या प्रमाणात रस्ते वाढणार आहे का? नाही वाढणार. तुम्हाला ही काळजी पहिली हेच घ्यावी लागेल ना की जेवढे रस्ते केलेले त्यांचा जास्तीत जास्त वाहतुकीसाठी कसा वापर करता येईल. याबरोबर तुम्हाला दुसरी प्रयत्न काय करावा लागेल की तुमच्या विकास आराखड्यात जे काही रस्ते आहेत ते रस्ते जास्तीत जास्त कसे डेव्हलप होतील. म्हणजे आपल्या शहरात वाहतुकी जो काही भूभाग आहे त्याच्या किती, आता मला ते एक्झॅक्ट आठवत नाही, ठीक आहे, तर त्याच्या खूप कमी प्रमाण आपलं आहे. ते रस्ते विकसित झाले पाहिजेत नव्याने. तुमच्या विकास आराखड्याची जर 30 आणि 35% अंमलबजावणी होत असेल तर ते दुर्दैव आहे. त्यासाठी तुमचे जे रस्ते म्हणजे फक्त विकास आराखड्यात रस्ता टाकला आणि तो कागदावरच राहिला याला अर्थ नाही. म्हणजे मला आठवतंय की आपल्या शहराच्या जुन्या हद्दीत म्हणजे शहराच्या हद्दीत SCMTR हाय मास कॅपॅसिटी ट्रान्झिट रूट नावाचा एक जुना रिंग रोड होता. तो 1982च्या विकास आराखड्यात आरक्षित करण्यात आलेला आहे. अजूनही त्याचं आरक्षण आहे पण तो विकसित झालेला नाही. तो जर आज विकसित असताना त्याच्यावर जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर प्रभावीपणे राबवली असेल तर अनेक गोष्टींचा प्रश्न सुटला असता वाहतूक कोंडीचा, पण त्याची अंमलबजावणी होत नाही दुर्दैवाने. जशी आपल्याकडे मेट्रो आली म्हणजे मी पुणे महापालिकेत 2008ला रिपोर्टिंगला आलो. मला आठवतंय की श्रीधरनने त्यावेळेस पुण्यातल्या 32 किलोमीटर मार्गावर मेट्रोचं प्रेझेंटेशन केलं होतं. पण ती प्रत्यक्ष मेट्रोचं भूमिपूजन व्हायला डिसेंबर 2016 उजळलं आणि त्याचं उद्घाटन व्हायला 2022 उजघडलं. जो प्रोजेक्ट 5 ते 7 वर्षात होऊ शकत होता त्याच्यासाठी जवळपास 14 वर्ष वाट बघावं लागली. एक वनवास पुणेकरांना सहन करावा 14 वर्षाचा. तर ह्या गोष्टी सगळ्या यंत्रणांशी निगडीत. तुमचा विकास आराखड्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, तुमचं ट्रॅफिक मॅनेजमेंट झालं पाहिजे, अतिक्रमण हटली पाहिजे.
नागरिकांनी वाहतुकीची शिस्त पाहिली पाहिजे. आपल्याकडे रॉंग वेने जाणं, कुठेही गाड्या पार्क करणं ही शेवटी सगळ्यांच्या जबाबदारी आहे. मी सुरुवातीपासून माझा एकच मुद्दा राहिले की कुठल्याही व्यवस्थेत फक्त तुम्ही फक्त मीडियानेच अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा, नगरसेवकांनीच फक्त कामं करायची आणि नागरिकांनी कसे वागायचं यांनी प्रश्न सुटणार आहेत का? तर ह्या सगळ्यांचा शेवटी सामूहिक प्रयत्न केला तर वाहतूक कोंडी काय कुठल्याही प्रश्न आपण मात करू शकतो. आपण जगभरात अनेक देश का पुढे गेलेले आहेत तर तिथली लोक प्रचंड शिस्त पाळतात, तिथं भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी आहे, या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहे ना. तसं आपल्याकडे झालं तर निश्चितपणे वाहतूक कोंडीसारखे काय अनेक प्रश्न सुटतील. म्हणजे तुम्ही आता जे म्हटला की मेट्रो न बराचसा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता हा, पण तेच कागदावर न कृतीमध्ये यायला 14 वर्षाचा वनवास नागरिकांना सहन केला. इथे तरी नक्कीच हे अधिकारी आणि पॉलिटिशियन याला कारणीभूत आहे. माझं ते म्हणे इथं नागरिक तर कुठे भूमिका अगदी बरोबर. तर माझं तेच म्हणणं आहे मूळ वाहतूक कोंडीच्या प्रश्नाशी निगडीत बोललो. बरोबर आहे. आता आज आपण बोलतोय, आज अगदी आपल्या सुरुवात आहे, महानगरपालिकेमध्ये अजून महापौरचा निवडायचा आहे. इथनं हे 5 वर्षामध्ये माझं म्हणणं काय की म्हणजे ही वाहतूक कोंडी सुटण्यासाठी 1% तरी पुढे जाईल असं वाटतंय का तुम्हाला? माझा हा प्रश्न होता, फार कडक प्रश्न आहे सर, की 5 वर्षामध्ये 1% तरी सुधारणा होईल का? 1% सुधारणा म्हणतोय मी. निश्चितपणे होईल, कारण मायनस जाईल. नाही निश्चितपणे होईल, सुधारणा होईल. अच्छा, असं आपण सकारात्मक भूमिका ठेवली. आपण पत्रकार आहोत, आपण निगेटिव्ह विचार करायचे तिथं 100% करू. पण मला वाटतं आता जे सत्ताधारी आहेत, ज्यांना पुणेकरांनी भरपूर मतांनी निवडून दिले, त्यांच्या जाहीरनाम्यात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चांगले काही मुद्दे आहेत. मेट्रोचा आहे, रस्ते डेव्हलपमेंटचा आहे. मला वाटतं त्याच्यावर जर काम झालं तर निश्चितपणे यश मिळेल आणि होईल. योगायोगाने भाजपचीच केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, महापालिकेत सत्ता आहे, एक हाती सत्ता आहे, निर्णय घ्यायला अडचण नाही. पुण्यात मोठे मोठे नेते मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्यासारखे केंद्रीय राज्य नेतृत्व पुण्याला लागले, चंद्रकांत दादा पाटील आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत. ह्याचे जर सामूहिक प्रयत्न केले तर निश्चितपणे हा प्रश्न सुटेल. आणि आपण मला वाटतं प्रशासनही त्या पद्धतीने सकारात्मक पद्धतीने काम करतायत. आपल्याकडे बघा आता मनोज पाटील वाहतूक पोलीस हे आहेत, अतिरिक्त आयुक्त आहेत, तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि खूप चांगल्या पद्धतीचा परिणाम शहरात दिसत आहे. ठीक आहे, मोठा प्रश्न आहे, काल काम केलं तर आज प्रश्न सुटेल असं नाही, त्याचे लॉंग टर्म हे असतात, पण दिसत सकारात्मक परिणाम दिसत आहेत आणि आपणही सकारात्मक राहूया सुटेल. अगदी 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 बरं वाटलं ते. दुसरा मुद्दा जो तुम्ही म्हणजे काढला, तर दुसरा प्रॉब्लेम जो म्हणता होता ना, तो पाणी. तर पाण्याचं तर असं म्हणजे माझा मी अभ्यास केलेला त्याचा, तर असं वाटतं की रोग एकीकडे आणि इलाज दुसरीकडे असं थोडंसं मला वाटतं. तर पाण्याचं आता तिथं सर आणखीन एक आहे ना, तुम्ही आता म्हटलात की जाहीरनामा किंवा मॅनिफेस्टो ते देतात, तर त्याच्यामध्ये आत्ताच या सत्ताधारी पक्षाने दिले की तुम्हाला 24 तास पाणी मिळणार वगैरे, मागं सुद्धा त्याचं नाव बदलून वगैरे केलेलं आहे. ही थोडीशी फसगत मला वाटते. कारण का की पाणी जर पडणार नाही आणि तुम्ही रेन वॉटर हार्वेस्ट करणार नाही, पाणी साठवत नाही, तर पाणी इथनं पुढे कमी 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 पडत जात आहे. मला म्हणजे त्या बाबतीत माझ्याकडे हे डिटेल असे की डिसेंबर 25 नंतरच टँकर वापरायला सुरुवात झालेली आहे. अजून म्हणजे थंडी संपून अजून उन्हाळा सुरू व्हायचा आहे सर. तर असं वाटत नाही का, तुमचं काय मत आहे पाण्याच्या प्रॉब्लेम बद्दल? नाही, तुम्ही आता म्हणले की डिसेंबर नंतर टँकर, ऍक्च्युली आपल्याकडे पावसाळ्यात सुद्धा अनेक भागात टँकर लागतात. बरोबर. मी परत एकदा त्याच मुद्दा येतो की आपल्या शहराची ज्या प्रचंड वेगाने वाढ झाली त्या प्रमाणात तुमच्या पायाभूत सोयी सुविधा उभारल्या गेलेल्या नाहीत किंवा त्या पुरवल्या गेल्या नाहीत. म्हणजे त्याला अनेक सगळ्याच बाजूनी म्हणजे सगळेच लोक जबाबदार म्हणतात. शेवटी शहर वाढताना तुमचा विकास आराखडाची अंमलबजावणी झाली नाही. म्हणजे समजा एका ठिकाणी प्लॉटिंग झालं, तिथे लगेच घरं झाली, तिथे लगेच लोक राहायला आली, पण तिथे रस्ते महापालिकेचे पोहोचत नाही, तिथं पाण्याच्या लाईन पोहोचत नाही, तिथं तुमची कुठलीच व्यवस्था पुरत नाही. अशा ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम उभा राहणार आहे का? तर राहणार आहे 100%. याला जबाबदार नक्की दोष कोणाला द्यायचा? आता शहर वाढत आहे, लोक रोजगारासाठी येत आहेत, महापालिकेकडे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. तर हे प्रश्न शेवटी एकमेकांशी निगडीत आहेत. त्याला कुठेतरी राज्य सरकारने अशा म्हणजे मोठी मेट्रोपॉलिटिशियन शहर आहेत तर त्यांच्यासाठी विशेष दर्जा देऊन तिथं लक्ष दिलं पाहिजे. केंद्राने राज्याने तिथं निधी दिला पाहिजे, तर हे प्रश्न सुटतील. आता मूळ प्रश्न तुम्ही म्हणजे विचारला की भाजपनी जाहीरनाम्यात 24/7 म्हणजे 24 तास पाणी, तर मला वाटतं त्यांच्या जाहीरनाम्यात 24/7 असा उल्लेख नाहीये, तर समान पाणी पुरवठा असा योजनेचा उल्लेख आहे. ते बदलले नाव परत सर सोयीप्रमाणे. हा, पण त्याच्यावर आपण त्यांना विचारलं आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी थेट आता शेवटी निवडणुकीच्या काळात कुठलाही राजकीय पक्ष असं थेट बोलू शकत नाही की आम्ही 24 तास पाणी देणार नाही. पण त्यांचंही म्हणणं आहे की 24 तास पाणी अप्रत्यक्षरित्या कुठेही देणं शक्य नाही.
नागरिकांना चांगल्या पद्धतीने सगळ्या भागांना समान म्हणजे आज काही ठिकाणी 24 तास पाणी मिळते आणि काही ठिकाणी 1 तास पाणी मिळते. जर काही ठिकाणचं 24चं त्यांना 12 मिळालं आणि उरलेले 11 तास यांना मिळालं, 12 तास यांना तर ते मिळालं, समान सारखं ते समान मिळेल, मुबलक पाणी मिळेल असं तुम्हाला म्हणायचं. हा उद्देश आहे. आता आपण पुणे महापालिकेच्या माध्यमातून एक समान पाणी पुरवठा योजना राबवली गेली. वा. तर त्या योजनेच्या माध्यमातून मेन काय होणार की पाण्याची गळती काही प्रमाणात कमी होईल नव्याने तो एक flaw लाईन आहे. टाकलं. दुसरं की नागरिकांना थोडंसं अजूनही पाण्याचं महत्व कळलेलं नाही. म्हणजे आपल्या घरात आपण सेव्हिंग करताना नळ चालू ठेवतो आणि हे करतो. हो हो हो. तर गाडी धुवायला एवढं लागतं तर एवढं कर, हो, ते सगळं. जी गोष्ट बादलीवर पाण्यात होते त्याच्यासाठी तुम्ही हाऊसभर पाणी वापरता. तर आता त्यामुळे मीटर पद्धत लावलेली आहे. अच्छा, हो. साहजिक आहे की आपल्याला ज्यावेळेस लाईटचं मीटर लावतो तर आपण लाईट अशी लगेच काळजी घेतो. काळजी घेतो. त्याचे पैसे भरणार हा आपण प्रत्येक जिथं जिथं तुमचं समजा आता मोबाईल आहे, तुम्ही रिचार्ज केलंय, तुम्ही संपलं की लगेच, करता. हा. असं नाही की त्याला चालू राहू द्या. तर मला वाटतं ती मीटर पद्धत आल्यामुळं काही प्रमाणात पाण्याचा अपव्यय जो होतोय तो कमी होईल आणि त्याचा परिणाम जे पाणी वाया जात होतं ते पाणी वाचून इतर भागांना जे पाणी पुरवठा हे म्हणजे कमी आहे तिकडं होईल. आता मिलेंद्र, मूळ प्रश्न आहे की आपल्या पुणे शहराच्या उशाला किंवा मग आपण जे म्हणतो की वरच्या पट्ट्यात पुणे शहराच्या पश्चिम भागात 4 धरणं आहे. त्यांची एकूण क्षमता आहे जवळपास 29 TMC. आता पुणे शहराची आत्ताची गरज जवळपास 20 TMC वर आहे. 29 म्हणजे अजूनही 9 TMC आहे, पण 9 TMC पाणी फक्त काय आपल्या पुणे शहरासाठी नाही. हा, ते ते तुम्हाला शेतीसाठी द्यायचं. हा. भविष्यात शेतीसाठी पाणी आणि पिण्यासाठी पाणी हा संघर्ष निर्माण होणार आहे. अरे बापरे, बरं. त्याच्यासाठी तुम्हाला इतरही काही पर्याय उपलब्ध करावे लागतील. तर मला वाटतं आता त्या माध्यमातून प्रयत्न चालू आहे. मुळशीचं पाणी पुण्याला देण्यास मला वाटतं ह्या महापालिका निवडणुकीच्या आधीच मंजुरी मिळालेली. शेवटी पाणी हे शेवटी निसर्गाचा निगडीत प्रश्न आहे, पण त्याचा जास्तीत जास्त अपव्यय टाळून बचत केली तर हा प्रश्न सुटेल. परत शेवटी आपण नागरिकांनीच काळजी घ्यावी लागेल. नाही, बरोबर आहे. मग ह्या प्रश्नाशी निगडीत नागरिक आहे आता. नाही, तुमचं म्हणजे खूप म्हणजे मी असं म्हणतो की आमचं नाही, पण तुमचं तरी नागरिक ऐकतील. कारण का तुम्ही अगदी तळमळीनं सांगता की नागरिकांच्याच हातात आहे ते. पण निवडून सुद्धा देताना तुम्ही त्याचा विचार करा आणि पाण्याच्या बाजूचा वापरा. तर ते पाण्याचं किंवा अगदी रस्त्यावर सुद्धा बरंच आपण डिटेलमध्ये जाऊ शकतोय, पण आपण आता जाणार नाही कारण का तुम्हाला वेळेचं बंधन आहे हे मला कल्पना आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे TV10च्या रिक्वेस्टला मान देऊन सर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला आहात, त्याबद्दल तुमचे शतशः धन्यवाद सर. धन्यवाद तुम्ही आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल. नुसतं एवढंच नाही सर, निमंत्रित मी म्हणजे पेक्षा नागरिकांसाठी, आणि तेच मला झालेलं आहे. शेवटी तुम्ही नागरिकांना थोडंसं ह्या सगळ्या प्रॉब्लेमवरचं आव्हान करणार आहात. आणि पण मला तेच म्हणायचं की सर TV10 ला हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहणार आहे. आम्ही काही चुकत असेल तर तेही आम्हाला सांभाळायचं असं आमचं म्हणणं आहे. सर, नागरिकांना महानगरपालिकेच्या बाबतीत काय करावं एक थोडक्यात तुम्ही शेवटचं सांगितलं ना, तुमच्या नावासहित तुमच्या आत्ताच्या पदासहित तुम्ही पुढारीचे अगदी मान्यवर तुम्ही रिपोर्टर आहात, तर प्लीज सर म्हणजे मी पहिलं TV10ला शुभेच्छा देतो. मिलिंदराव जाधव यांनी आमचे मित्र आहेत, महापालिकेत सातत्याने असतात. तर त्यांनी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचं हे करतो. त्यांनी मला सांगितलं की नागरिकांना काय तुम्ही सांगाल, तर मला वाटतं लोकशाही प्रक्रियेत आपल्याला संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काय आपलं संविधान निर्माण केलंय त्यात आपल्याला नागरिक म्हणून खूप अधिकार दिलेले आहेत. आणि ह्या अधिकारांचा जर आपण प्रभावी पद्धतीने चांगल्या पद्धतीने उपयोग केला तर निश्चितपणे आपण लोकप्रतिनिधी असो किंवा प्रशासन असो याच्यावर अंकुश ठेवू शकतो. आणि जर अंकुश ठेवला तर मला वाटतं तुमचा भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल किंवा तुमच्या विकास कामांचा मुद्दा असेल या सगळ्यांना न्याय मिळेल. तर शेवटी लोकशाहीत मला हेच सांगण्याचं म्हणजे माझा मूळ उद्देश आहे की नागरिकांना खूप महत्त्व आहे. आपण दिलेल्या आपण जो लोकप्रतिनिधी निवडून देतो तो आपणच देतो. शेवटी त्याला परत निवडून येण्यासाठी लोकांना अपेक्षित असलेलंच काम करायचं आहे. त्यामुळं नागरिकांनी फार सजग राहण्याची गरज आहे. चुकीच्या गोष्टीवर पहिलं तर फक्त आमच्या माध्यमांच्या हातात ही ताकद होती, आता सोशल माध्यम म्हणून तुमच्या प्रत्येकाच्या हातात ती ताकद आहे. तर चुकीच्या गोष्टीवर आवाज उठवला पाहिजे. आपण स्वतः पारदर्शकतेची भूमिका घेतली पाहिजे, तरच ही लोकशाही किंवा आपली जी काही यंत्रणा आहे ती चांगल्या पद्धतीने काम करेल. आपले नगरसेवक चांगले काम करतील, आपले आमदार चांगले काम करतील, आपले खासदार चांगले काम करतील आणि ह्या सगळ्या अनुषंगाने आपल्या देशाचं कामकाज चालू आहे. तर मला आपल्या सर्वांना विनंती आहे की फक्त एक पत्रकार नाही तर तुम्ही सुद्धा पत्रकार आहात. तुमच्या हातात सुद्धा एक सोशल माध्यम आहेत. तुम्ही पण सजग राहा, आम्हाला पण कळवा, आम्ही पण सजग राहू. आपण सर्वांनी जर लोकशाहीचे 4 स्तंभ आणि जनता एकत्र आली तर निश्चितपणे आपला देश सुंदर, स्वच्छ, सुजलम सुफलम होईल. धन्यवाद.
ह्या सकारात्मक म्हणजे जे काही मी ऐकले त्याच्यासहितच आपण परत एकदा सांडभोर सरांचं धन्यवाद करूया आणि असंच मार्गदर्शन आपल्याला राहील आणि TV10वर सुद्धा येतील आणि त्यांच्यासोबत माध्यमातून ते म्हणजे नागरिकांना आणखी सजग करत राहील. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.